नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या स्कॉलरशिप आणि एनएमएसची तयारी करणाऱ्या या हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डेसिमल क्वांटिटीज दशमान परिमाणे या टॉपिकचा आज आपण चौथा भाग घेऊन आलेलो आहोत. गेले 3 भाग आपण बेसिक बघितलेला आहे. एकदम बेसिक पासून हा टॉपिक कसा शिकायचा, त्याचं बेसिक काय आहे, त्याच्या ट्रिक्स काय आहेत, या सर्व गोष्टी आपण मागच्या 3 तासामध्ये बघितलेल्या आहेत. आज आपण या टॉपिकवरचे प्रश्न जे आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न 7वी स्कॉलरशिपला पडतात किंवा 8वी स्कॉलरशिपला पडतात किंवा कशा पद्धतीचे प्रश्न हे एनएमएस परीक्षेला सुद्धा बुद्धिमत्ता विषयामध्ये सुद्धा बरं का, आता ह्याच्यातले काही प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा पडू शकतात. ठीक आहे. तर ते प्रश्न आपण कंप्लीट करूया. पुढला प्रश्न स्क्रीनवर घेतोय. प्रश्न थोडंसं मी इंग्लिशमध्ये पण समजावून सांगतो. प्रश्न जरी मी मराठीत लिहित असलो, तर इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी तो प्रश्न मी इंग्रजीमध्ये पण सांगत जाईल. ओके. इंग्रजी मुलांनी प्रश्न मराठीत जरी तुम्हाला लिहिता आला नसला, तर इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन मी तुम्हाला सांगत जाईल. ओके. चला. आजचा पहिला प्रश्न आहे 9.99 मीटर लांबीच्या 9.99 मीटर लांबीच्या 9.99 मीटर लांबीच्या 9.99 मीटर लांबीच्या म्हणजे लेंथ किती आहे? 9.99 मीटर कशाची? तारेची. तारेची लेंथ किती आहे? 9.99 मीटर. 9.9 मीटर लांबीच्या तारेतून तारेतून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून इंग्लिश मीडियमच्या मुलांना मी ट्रान्सलेशन करून सांगतो. तुकडा कापून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल? कापून घेतल्यास उरलेल्या उरलेल्या तारेची लांबी किती असेल? काही मुलांचे रेज हँड आलेत, याचा अर्थ काही मुलांना प्रश्नाचं उत्तर आलंय. पहिल्यांदा इंग्लिश मध्ये हा प्रश्न समजावून सांगतो. की प्रश्न आहे, एक एक वायर आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक वायर आहे. त्या वायरची लेंथ जी आहे, इंग्लिश मिडियमची विद्यार्थी लक्ष द्या, तो तुमच्यासाठी प्रश्न समजावून सांगतोय. एक वायर आहे, त्या वायरची लेंथ आहे 9.9 मीटर लेंथ आहे. त्याची 9.99 मीटर लेंथ आहे. त्या वायर मधून 9 सेंटीमीटर तारेचा 9 सेंटीमीटर वायर कट केली. एक वायर आहे, त्याची लेंथ आहे 9.99 मीटर. त्या वायर मधून 9 सेंटीमीटरची वायर कट केली, तर रिमेनिंग वायरची लेंथ किती असणार आहे? म्हणजे ही जी वायर आहे मुख्य मोठी 9.99 मीटरची, यातून 9 सेंटीमीटर वायर कट केली, तर रिमेनिंग राहिलेली वायर किती लांबीची आहे? किती लेंथ राहिलेल्या जे रिमेनिंग वायर आहे त्याची लेंथ किती आहे? असा हा प्रश्न आहे. ओके. हा. राजवीर सांग बेटा. राजवीर. हम्म. हम्म. तर 9.81 मीटर. बरं, ठीक आहे. मी पर्याय देतो. पर्यायामधलं मला उत्तर अपेक्षित आहे. मी पर्याय पण देतो. मला पर्यायमधले आन्सर्स अपेक्षित आहेत. ओके. फर्स्ट ऑप्शन आहे 9.9.09 मीटर. सेकंड ऑप्शन आहे 9.9 मीटर. थर्ड ऑप्शन आहे तर 0. म्यूट कर बेटा आता. 0.99 मीटर. फोर्थ ऑप्शन आहे 9.00 मीटर. ओके. हा. एखादा विद्या विचारूया. हा, श्रुतिका सांग. ऑप्शन सांग कोणता? श्रुतिका खाडे. पर्याय क्रमांक 2. पर्याय 2 इज द करेक्ट आन्सर. आता बघा सर कसं करायचं सोडवलं सर. इकडे बघा 9.99 मीटर आणि काय केलंय, वायर कापली किती 9 सेंटीमीटर. आता मला विद्यार्थी मित्रांनो, हे मीटर युनिट आणि हे सेंटीमीटर युनिट कसं डिफरंट आहे.
हे मीटर आणि सेंटीमीटर हे युनिट डिफरंट आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, ही जी मोठी वायर आहे त्या मोठ्या वायरचं युनिट काय करावं लागेल, सेंटीमीटर करून घ्यावं लागेल. ओके, मग 9.99 मीटरला जर मी 100 मल्टिप्लाय केलं, हा, तर येणारे आन्सर काय येणार आहे, 999 सेंटीमीटर येणार आहे. आता काही मुलांना प्रश्न पडू शकतो सर, की सर तुम्ही 100 मल्टिप्लायच काय केलं, 100 मल्टिप्लाय काय केलं, हा प्रश्न पडणार काही मुलांना. तर त्या ज्यांना प्रश्न पडलाय त्यांच्यासाठी सांगतो, विद्यार्थी मित्रांनो, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर येत आहे. ठीक आहे, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. म्हणून 9.99 मीटर म्हणजे हाऊ मेनी सेंटीमीटर, 9.99 मीटर मीन्स हाऊ मेनी सेंटीमीटर इंटू 100 इज इक्वल टू 999 सेंटीमीटर. ओके सर, आपली ट्रिक आहे, ट्रिकने सांगा. तेव्हा ट्रिकने पण सांगतो की बघा, ट्रिक ट्रिक जी आहे ती ट्रिकने पण सांगतो. आपली जी ट्रिक आहे कालची, हा, तर जे आज पहिलाच दिवस त्यांचा डेमो जॉईन झाले असतील त्याला कदाचित ही ट्रिक कळणार नाही. तुम्हाला ऍपमध्ये आधी रेकॉर्डिंग जाऊन पाहावे लागते शिकवलेली, त्यावेळेस तुम्हाला कळेल. काय सांगितले, 9.9 आम्ही ती लिहितो आपल्याला 9.99 मीटर असं म्हणलं होतं. 9 तिथे पॉईंट आहे, पॉईंटच्या पुढे डाटा स्थावर यायची, केलं का, 999 की झालं मग 999 सेंटीमीटर. म्हणजेच काय, 9.99 म्हणजे काय झालं, 999 सेंटीमीटर. बघा, 9ला 9 इथे ठेवलं, पॉईंट असल्यामुळं पुढचे जे अंक आहेत ते प्रत्येक स्थानावर ठेवले. 999 999 शेवटचं स्थानक सेंटी, मग किती झाले, 999 सेंटीमीटर. इज इट करेक्ट? हा, तर बघा आता आपले जे युनिट आहे त्याचं जे एकक आहे ते वेगवेगळं होतं. जी मोठी वायर होती, ज्या वायरतून आपण छोटी वायर 9 सेंटीमीटर वायर आपण कट केली, ती 9.9 मीटर होती. त्या मीटरला मी कन्व्हर्जन केलं सेंटीमीटर मध्ये, काय आलं, 999 सेंटीमीटर. मग या 999 सेंटीमीटर मधून आपण 9 सेंटीमीटरची वायर कट केली. काय कट केली, 9 सेंटीमीटर वायर कट केली. किती वायर राहते, तर वायर शिल्लक राहते 990. मी काय केलं, सबट्रॅक्शन केलं. मी काय केलं, वजाबाकी केली, सबट्रॅक्शन केलं. 999 999 म्हणून 9 मायनस केलं, काय आलं, 990 सेंटीमीटर. 990 सेंटीमीटर. परंतु पर्यायमध्ये इथं कुठे आहे का नाही, सगळे ऑप्शन्स मीटर मधले आहेत. सगळे ऑप्शन्स कसे आहेत, मीटर मधले आहेत. मग कसं करायचं सर, तर बघा आता याचं थोडस उलट आपण बघूया. ओके, याच थोडस आपण उलट करूया, की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर बरोबर 100 मीटर. ठीक आहे, मग जर या सेंटीमीटरला, आता हे 990 सेंटीमीटर आहे, ह्याला मीटर करायचं असेल तर काय करावं लागेल, याला आपल्याला 990ला 100 भागावं लागेल, 100 भागावं लागेल. ओके, हे 990 सेंटीमीटर आहे, याचं कन्व्हर्जन आपल्याला मीटर मध्ये करायचंय. तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 100ने डिवाइड करावं लागेल. सर 100नेच काय डिवाइड करायचं, इथं बघ बेटा, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1/100 मीटर, बरोबर का नाही. हा, म्हणून इथं 100, मग 1 सेंटीमीटरचं मीटर करायचं तर 100ने डिवाइड करावं लागेल. का, त्याची व्हॅल्यू 1/100 आहे म्हणून. ठीक आहे, मग 990 भागिले 100 केलं, हे झिरो कॅन्सल, हे झिरो कॅन्सल, 99/10 काय उत्तर येतं, 9.9 उत्तर येतं. 9.9 मीटर आलं, तर आपण मीटर मध्ये कन्वर्जन करतो. ऑप्शन नंबर 2 आलं. आता काही जण म्हणजे सर हे 990 सेंटीमीटर आहे, आपल्याला ट्रिकने करून दाखवा. आपली जी ट्रिक आहे त्या ट्रिकने करून दाखवा. तर येस बेटा, मी ट्रिकने पण करून दाखवतो. हे बघ बेटा, मी ट्रिकने करून दाखवतो तुमच्या समोरच. आपली ट्रिक काय होती बघ बेटा, की होतं 990 सेंटीमीटर बरोबर डॅश डॅश मीटर. तेच आहे ना, असे बघितलं आपण काल, आठवतंय का. हा, 990 सेंटीमीटर. मग सेंटीमीटर सेंटीमीटर कुठे इथे, सेंटीमीटर कुठे यायचंय, मीटर जायचंय. उजव्या बाजूकडून डावीकडे जायचंय. उजव्या बाजूकडून डावीकडे जात असताना हे झिरो इथे ठेवा, हे 9 इथे ठेवा, हे 9 इथे ठेवा. पहिल्या अंगाचा पॉईंट द्या. काय आलं मग, 9.90 मीटर. पॉईंटच्या पुढे शून्यला, पॉईंटचं जे शेवटची शून्य असतात त्याला काही व्हॅल्यू असते का, त्याला व्हॅल्यू नसते, म्हणून 9.9 मीटर. इज इट करेक्ट? समजतंय? समजतंय का? ज्यांचं उत्तर 9.9 मीटर आलेलं आहे त्यांनी लोअर हँड करा.
ज्यांचे आन्सर्स 9.9 मीटर होते लोऱ्यांच्या व्हिडिओ ऑन ठेवा बेटा सगळ्यांनी. जास्त पण डाऊट्स विचारू नका. तुम्ही डाऊट्स विचारता तुमचे 2 प्रश्न कमी होतात बरं का. खरंच डाऊट असेल तर विचारा. उगाच दुसरं काही वेगळं सांगायचं म्हणून डाऊट विचारू नका. ठीक जर आहे? आपण हां. 9.90 मीटर लिहिलं तर आन्सर बरोबर येऊ शकतं. पण पर्यायामध्ये असलं पाहिजे ना. बरोबरच आहे. हे 9.90 पण बरोबर आहे. पण पर्यायामध्ये आहे का? नाही. पर्यायामध्ये काय आहे 9.9 मीटर. याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू एकच असते. कळतंय का पार्थ? हां. 9.9 मीटरची व्हॅल्यू आणि 9.90 मीटरची व्हॅल्यू एकच. म्हणजे एखाद्याचं फॉर एक्झाम्पल हा डेसिमल आहे. हा 9 आहे आणि ह्याच्यापुढे किती झिरो असले तरी याची व्हॅल्यू काय असते 9.9च असते. आणि ह्यासमोरच्या झिरोला व्हॅल्यू नसते. कळतंय पार्थ? ओके. हां. आता राजलक्ष्मी, ओम नागणे, तनिष्का, सिद्धी, मयंक, विकास यांचे काही डाऊट आहेत का? डाऊट असेल तर रेज हँड ठेवा, नाहीतर लोअर हँड करा. हां. तनिष्का विचार काय डाऊट आहे? मयंक काही डाऊट आहे का मयंक? मला समजून सांगा आधी मला. मयंक. बरं हा विचार मयंक. हं. तर जर तिथं मीटरच्या जागेवर किलोमीटर राहिलं असतं तर कसं सॉल्व्ह केलं असतं? किलोमीटरचं एखादं एक्झाम्पल येईल बेटा. आपण ही जी पद्धत वापरली ना त्याच पद्धतीने वापरायचं. हा इथे बघ मी तरी सांगतो तुला मीटर जागी तर किलोमीटर असतं. तर मी थोडक्यात सांगतो इकडे बघ बेटा. काय असतं 9.99 किलोमीटर असतं. आणि तुला काय करायचं सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. बरोबर का मयंक? हा. हो सर. येत आहे 1 किलोमीटर बरोबर किती 1000 मीटर. बरोबर का? आणि 1 हो. किलोमीटर बरोबर किती 100000 सेंटीमीटर. 1 लाख सेंटीमीटर. बरोबर का? हो सर. हा म्हणून काय केलं असतं मी 9.99 किलोमीटर इंटू 1 लाख केलं असतं. हे केलं असतं तर काय आलं असतं फक्त 999 0 0 0. हा काय आलं असतं सेंटीमीटर. हे असंच करावं लागलं असतं. कळलं? आणि भागताना उलट पण करताना मग 1/1 लाख न भागावं लागलं असतं. 1/1 लाख न भागावं लागलं असतं. ह्या सेंटीमीटरचं पुन्हा मीटर करायला मायनस करून. कळतंय का? हो सर. हो ओके. सर. हा राजलक्ष्मी काही डाऊट आहे या प्रश्नाबद्दल? हा, पुढल्या प्रश्न प्रश्न भरपूर आहेत बरं का आपले. हा चला हा बोल राजलक्ष्मी. बोल ना. तुझा आवाज क्लिअर येत नाही राजलक्ष्मी. राजलक्ष्मी थोडं व्हिडिओ बंद करून बोल बरं. मग आवाज येतला बघू. बोल राजलक्ष्मी लवकर वेळ नाही आहे आपल्यापाशी. माईक म्यूट झाला राजलक्ष्मी. व्हिडिओ बंद कर म्हणतो. माईक नको बंद करू. लवकर विचार. हा हा बोल. 990 सेंटीमीटरच का घेतलं? काय काय परत एकदा विचार. नीटने सोडवताना 990 सेंटीमीटर का घेतलं? 900 990 सेंटीमीटर का घेतलं नीटने सोडवताना? इथं का इथं का हे 999 सेंटीमीटर का केलं असंच का राजलक्ष्मी? रिप्लाय दे ना राजलक्ष्मी. अरे बाबा मी सांगतो इकडे बघा. हे 999 सेंटीमीटर काय घेतलं? आता हे जे वायर आहे ही जी तार आहे ही जी वायर आहे मोठी वायर ही किती होती 9.99 मीटर मध्ये होती. याची युनिट काय होतं मीटर होतं. आणि जी वायर कट करायची होती त्याची युनिट काय होतं सेंटीमीटर होतं. मग आता ही असं सबट्रॅक्शन करता येईल का आपल्याला डायरेक्ट राजलक्ष्मी? नाही करता येणार. मग ह्या दोन्हीचं युनिट एक असलं पाहिजे. या दोन्हीचं एक असलं पाहिजे. म्हणून 9.99 मीटरचं मी सेंटीमीटर मध्ये करून घेतलं. कळतं राजलक्ष्मी? ओके. हा पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. चला पुढला प्रश्न घ्या. एका बाटलीमध्ये 1.25 लिटर पाणी मावते. एका बाटलीमध्ये 1.25 लिटर पाणी मावते. प्रश्न तोंडी लिहून घ्या. एका बाटलीमध्ये 1.25 लिटर कोणी टुक वाजवणार? अरे प्रश्न लिहू दे हर्षित बाबर मयंक. एका बाटलीमध्ये 1.25 लिटर पाणी मावते. एक बॉटल आहे इंग्लिश मध्ये तुम्हाला सांगतो. एक बॉटल आहे त्या बॉटलमध्ये वॉटर आहे किती
त्या बॉटलची कॅपॅसिटी आहे 1.25 लिटर. ते आहे एक बॉटल आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 1.25 लिटर वॉटर बसण्याची. ओके, वॉटर मावते. आणि एका टाकीमध्ये आणि एका टाकीमध्ये आणि एका टाकीमध्ये आणि एका टाकीमध्ये 100 लिटर पाणी मावते. 100 लिटर पाणी मावते. ओके, मी इंग्लिशमध्ये सांगतो तुम्हाला. काठोकाठ काठोकाठ भरलेल्या टाकीमधील काठोकाठ भरलेल्या टाकीमधील काठोकाठ भरलेल्या टाकीमधील पाणी पाणी अशा किती बाटल्यांमध्ये मावेल? बाटल्यांमध्ये अशा किती बाटल्यांमध्ये मावेल? आपण हा प्रश्न इंग्लिशमध्ये सांगूया, इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी. ओके, हा. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही एक काय आहे, बॉटल आहे. छोटीशी बॉटल आहे. त्या बॉटलमध्ये समजा ही छोटी बॉटल आहे. या बॉटलमध्ये जे पाणी बसतंय, ही जी अशी बॉटल आहे, तर 1.25 लिटर पाणी बसतंय. एक छोटी बॉटल आहे, त्यामध्ये जे वॉटर असतं ते 1.25 लिटर आहे. आणि एक टाकी आहे, टँक आहे, मोठी टँक आहे. त्या टँकमध्ये हा मोठा टँक आहे. या टँकमध्ये 100 लिटर पाणी बसतंय. ओके, बघा, दोन गोष्टी सांगतोय मी. एक बॉटल आहे, एक छोटी बॉटल आहे. त्या बॉटलमध्ये 1.25 लिटर पाणी बसतंय. ओके, आणि एक टँक आहे. त्या टँक मध्ये पाणी बसत आहे. एक 100 लिटर पाणी त्या टँक मध्ये बसतंय. एकच मिनिट. बघा, इंग्लिशमध्ये सांगतो हाच प्रश्न. अ बॉटल होल्ड्स 1.5 लिटर्स ऑफ वॉटर. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी तुम्ही लिहून घेऊ शकता. प्रश्न मी सांगतो थोडक्यात. अ बॉटल होल्ड्स 1.5 liters of water and a tank holds 100 liters of water. How many bottles will hold the water in a tank filled to the बॉटल? म्हणजे मी परत एकदा इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी प्रश्न सांगतोय. अ बॉटल होल्ड्स 1.5 लिटर्स ऑफ वॉटर. एका बॉटलमध्ये 1.5 लिटर्स 1.25 लिटर्स वॉटर होल्ड करते. एक बॉटल 1.25 लिटर्स वॉटर होल्ड करते. एक टँक आहे, त्या टँकमध्ये 100 लिटर्स वॉटर होल्ड करते. तर हाऊ मेनी बॉटल्स विल होल्ड द वॉटर इन अ टँक? म्हणजे ही जी टँक मधलं जे वॉटर आहे, ते टँक वॉटर जर ह्या बॉटलमध्ये भरायचं असेल, तर अशा किती बॉटल, हाऊ मेनी बॉटल्स, किती बॉटल्स लागणार आहे हे सोडवायचं आहे. ओके, आता सोडवायचं कसं आपण बघूया. पहिल्यांदा आता ही जी टँक आहे, टँक मधलं जे पाणी आहे, म्हणजे बघा ही जी टँक आहे, सॉरी, बॉटल आहे, बॉटल मधलं जे पाणी आहे ते किती आहे? बॉटल मधलं जे वॉटर आहे ते किती आहे? 1.25 लिटर आहे. ठीक आहे, त्या 1.25 लिटरला आपण काय करूया, आणि टाकीमध्ये किती पाणी आहे? तर टँक मध्ये किती पाणी आहे? टँक मध्ये पाणी आहे 100 लिटर. आता बघा इथे मित्रांनो, इथे लिटर आणि लिटर युनिट कसे आहेत? सेम आहेत. एकक कसे आहेत? एक आहेत.
बरोबर. लिटर आणि लिटर हे युनिट सेम आहेत, एक एक सेम आहेत. मग किती बॉटल असतील हे कसं काढायचं? तर टाकीमधलं कसं काढायचं? तर एकूण बॉटल, टोटल नंबर ऑफ बॉटल म्हणजे किती बॉटल वरती, टोटल नंबर ऑफ बॉटल इज इक्वल टू 1 100 लिटर डिवाइड बाय 1.25. म्हणजे हा जो टँक आहे, ह्या टँकची कॅपॅसिटी वॉटर होल्ड त्याची 100 लिटर आहे, त्याची 1.25 आहे. मग ह्या टँक मधलं पाणी आपल्याला काय करायचंय, या बॉटलमध्ये टाकायचं. किती बॉटल लागतील? तर त्यासाठी टँकची जी कॅपॅसिटी आहे 100 लिटर, याला मी काय करतोय 1.25 ने डिवाइड करतोय. म्हणजे काय होईल, हाऊ मेनी बॉटल्स, टोटल नंबर्स ऑफ बॉटल्स, एकूण लागणाऱ्या बाटल्या आपल्याला कळतील. ठीक आहे. आता हे कसं करायचं? तर खाली दोन सह आहेत. खालचे दोन सह काढण्यासाठी खाली 2 डेसिमल पॉईंट आहेत. 1.25. हा, 2 अंकानंतर दशांश आहे. खाली 2 डिजिट पॉईंट आहे. तो खालचा पॉईंट काढण्यासाठी मी न्यूमरेटरला 2 झिरो वाढवले, अंशामध्ये 2 शून्य वाढवले आणि छेदाला काय केलं, 1 छेदातले पॉईंट काढून टाकला. बघा मी काय केलं, खालचा पॉईंट काढण्यासाठी खालचा जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर मधला पॉईंट काढण्यासाठी मी न्यूमरेटर मध्ये 2 झिरो वाढवले आणि 2 डिजिट नंतर हा जो पॉईंट होता तो पॉईंट काय केला, रिमूव्ह केला. आता डिवाइड करायचे. 25 5 चा 125, 25 4 चा 100, 100 ला भाग गेला, हे दोन शून्य तसेच आहेत, हे झिरो हे झिरो. 5 1 चा 5, 5 8 चा 40, 0 ला 0. हाऊ मेनी 80 बॉटल्स. किती लागेल, 80 बॉटल्स होतील. किती बाटल्या होतील, 80 बॉटल्स होतील. कळतंय का, समजतंय का? ओके. हा, लोअर हँड करा, ज्यांचे 80 उत्तर आले लोअर हँड करा. मी थोडेसे प्रश्न घेतला नाही, सोपा प्रश्न होता, कारण तो प्रश्न विचारणं ह्याच्यात जाण्याला वेळ जातो. ठीक आहे. हा, लोअर हँड करा बेटा. ज्याचं 80 उत्तर दिलं लोअर हँड करा ना. कशाला तुम्ही 10 जण रिझल्ट ठेवलाय? अरे काही संपवायचं का नाही? 2-3 प्रश्न पाहिजे, प्रश्न जास्त झाले पाहिजेत आपल्याला, जास्त प्रश्न करायचे. हा, डाऊट्स कुणाला आहेत त्यांनी व्हिडिओ मध्ये हात वर करा, डाऊट्स असणाऱ्यांनी. खरंच डाऊट आहे, लोअर हँड करायचं राहिलंय. बरं, हा आर्यन विचार. हा, सर अजून एक ट्रिक आहे त्याच्यात. असू दे, ट्रिक नको आपल्याला, बस झालं हे. हा, वेळ नाही आपल्याला ट्रिक करत बसायला. हा, अजून कोणाला काही डाऊट आहे? विकास ढवारे काही डाऊट आहे का? विकास ढवारे रेझाईन ठेवलाय. साई शिंदे डाऊट आहे? नसेल तर लोअर हँड कर बेटा. दर्शन सोनार डाऊट आहे? व्हिडिओ ठेव दर्शन, व्हिडिओ पण करून बसलाय तू. अन्वी कारंटी डाऊट आहे? अन्वी नाही, हे रिप्लाय देत नाही. हे पुढला प्रश्न. ठीक आहे. आता हे प्रश्न संपले. आता आपल्याला काही प्रश्न जे आहेत ते नाणी नोटाचे पण काही आपल्याला काही प्रश्न या टॉपिक मध्ये बघावे लागणार आहेत. ठीक आहे. आता आपण ह्याच्यावरचे प्रश्न आपण थांबूया. ते एक प्रश्न आहे, एक प्रश्न घेऊया पहिल्यांदा, मग आपण थांबूया. ठीक आहे. 720 मीटर लांबीची 720 मीटर लांबीची 720 मीटर लांबीची, हा प्रश्न मी इंग्लिश मध्ये पण सांगतो. ओके. 720 मीटर लांबीची दोरी, 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर समान अंतरावर समान अंतरावर अंतरावर 8 ठिकाणी 8 ठिकाणी कापली 8 ठिकाणी 8 ठिकाणी कापली कापली 8 ठिकाणी कापली. तर प्रत्येक तुकड्याची लांबी प्रत्येक तुकड्याची लांबी किती? तुकड्याची लांबी प्रत्येक तुकड्याची लांबी किती? अरे प्री, 2 मिनिटं. तुकड्याची लांबी किती? इंग्लिश मीडियमचा मला सर प्रश्न इंग्लिश मध्ये सांगतो, हाच प्रश्न इंग्लिश मध्ये सांगतो. इफ अ रोफ, इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्यायचा असेल तर लिहून घ्या. इफ अ रोफ of a length 720 meters is cut at eight places at equal distance. If a rope of a length
720 meters is cut off at 8 place at equal distance. What is the length of each piece? What is the length of each piece? म्हणजे एक रोप आहे ज्याची लेंथ 720 मीटर आहे. ती जर 8 इक्वल डिस्टन्सला कट केली तर प्रत्येक प्रत्येक पीस, प्रत्येक जो तुकडा आहे त्या तुकड्याची लेंथ किती असणार आहे? ओके. मित्रांनो, आता हे सोपंसं टेक्निक समजून घेऊया. बऱ्याच मुलांना उत्तर येते, बऱ्याच मुलांना उत्तर येत नाही. उत्तर जर ज्यांचं उत्तर पर्याय पण देतो मी. प्रत्येक तुकड्याची लांबी किती असं म्हटले? लांबी किती डेसिमीटर होईल? प्रश्नामध्ये असं दिले बरं का. लांबी किती डेसिमीटर होईल असं म्हणले. प्रश्न बघा अजून. लांबी किती डेसिमीटर होईल? डेसिमीटर होईल. उत्तर मला डेसिमीटर मध्ये पाहिजे. ओके, मी पर्याय पण देतोय, ऑप्शन पण मी देतोय. पहिला ऑप्शन आहे 90, सेकंड ऑप्शन आहे 800, दुसरा आहे 80, चौथा आहे 900. ओके. आता बघा मित्रांनो, काय करायचंय? सोडवायचं कसं हा प्रश्न? 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली. फॉर एक्झाम्पल सोपं करूया. समजा ही दोरी आहे, हा रोप आहे. हा रोप जर एका ठिकाणी कापला, बघा लक्ष द्या, कन्सेप्ट ऍक्च्युली हा बुद्धिमत्तेमधला प्रश्न आहे. फक्त हा गणितामध्ये कन्वर्ट केलेला आहे. हा, जर रोप एका ठिकाणी कापला तर तुकडे किती होतात रे? 2 होतात. किती होतात? दाखवा, बोट करून दाखवा. तुकडे किती होतात? 2 होतात. जर रोप 8 ठिकाणी कापला, 1 2 3 4 5 6 7 8 ठिकाणी कापला तर तुकडे किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 8. तुकडे किती होतात? 9 होतात. ठीक आहे. मग 8 पीस मध्ये जर 8 इक्वी डिस्टन्स वर त्याला जर तुकडे केले, त्याला कट केलं तर त्याचे पीस किती होतात? 9 पीस होतात. 9 तुकडे होतात. म्हणून 720 मीटर भागिले 9 जर केलं तर एका तुकड्याची लांबी 9 8 72, 0 ला 0, 80 मीटर एका तुकड्याची लांबी आहे. एका तुकड्याची लांबी किती आली? 80 मीटर आली. पण 80 मीटरचं काय करायचं आपल्याला? 80 मीटरचं काय पाहिजे आपल्याला? डेसिमीटर मध्ये पाहिजे. डेसिमीटर मध्ये पाहिजे. कसं पाहिजे आपल्याला? डेसिमीटर मध्ये पाहिजे. आता आपल्याला माहित आहे, आपल्याला स्केल माहित आहे. मीटर नंतर काय असते? डेसी, नंतर काय असते? सेंटी, नंतर काय असते? मिली. आपली स्केल आहे, ही स्केल आपण वापरूया. आपण जे गेले 3 दिवस चालू शिकलो, ती ट्रिक वापरायची. 80 मीटरचं स्टेशन आहे. डावीकडे उजवीकडे जायचंय. 80 इथंच थांबायचे. 80च्या पुढे पॉईंट असतं, काही अंक असते तर ते पुढे आले असते. पॉईंटच्या पुढे आहे काहीच नाही. मग 80 इथंच थांबलं. डेसी पर्यंत जायचंय. डेसी पहिलं स्टेशन आहे 0. 800 डेसिमीटर. ज्यांचं उत्तर 800 आलेलं आहे त्या सर्व मुलांनी लोअर हँड करायचंय. ज्यांचं उत्तर 800 आले त्या सर्व मुलांनी लोअर हँड करायचं. एकदम सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न 5वी स्कॉलरशिपला पण झालाय. फक्त हा प्रश्न इथं काय आलेला आहे? हा प्रश्न इथं काय आलेला आहे की हा प्रश्न मीटर डेसिमीटर कन्व्हर्शनसाठी या टॉपिक मध्ये आलेला आहे. ओके, कळतंय? आता नाणी नोटावरचे काही प्रश्न आहेत बघा. नाणी नोटा कागद आणि रिमोटचे प्रश्न आपण घेऊया. फक्त नाणी नोटा कागद रिमचे प्रश्न आपण घेऊया. ओके. एका डब्यात 2 रुपये नाणी नोटावरचे प्रश्न घेतोय आपण. दशमांश परिणामीमध्येच फक्त नाणी नोटा पण हा टॉपिक आहे. तर नाणी नोटावरचा काही प्रश्न आपण घेतोय. ओके, चला पुढला प्रश्न. लोअर हँड करा सगळ्यांनी बेटा. प्रश्न आहे त्याच्यामध्ये. मागच्या प्रश्नामध्ये काही डाऊट होता का? डाऊट आहे तर सोराट आणि लोअर हँड करायचं. तुझं अरेंजमेंट तसंच आहे. साई शिंदे काही डाऊट आहे का? साई शिंदे मागचा प्रश्न काही डाऊट आहे? मग लोअर हँड कर ना. विकास काही डाऊट आहे? मला सांग. मला पार्कचा आहे. हा पार्क विचार बेटा. हा सोरालीचा आहे काय? बरं, हा घ्या. डाऊट्स घेऊया आपण. आपण मीटरला 1 घेऊन आणि डेसीला म्हणजे मीटरच्या जागी आपण 8 लिहिला असतं आणि डेसीच्या जागी 0 लिहून मग आलं असतं ना. कसं आलं असतं? 3 दिवस काय शिकलो पार्क बेटा? तू नव्हतं का मागचे 2-3 दिवस?
क्लासला? तर होतं. मग अरे पार हे 80 आहे. हे जर 80.7 असतं तरी पुढे गेलं असतं ना. 80 डावीकडून 80 तिचं हायटेस्ट स्टेशन ठेवायचं. कळतंय का? सर हा मग किती पण डिजिट असले तरी ठेवायचं का? हो 10 असलं तरी ठेवायचं डावीकडून उजवीकडे जाताना. कळलं? हा पॉईंट असेल 80.7 असेल. हा पॉईंट असेल तर मग 7 आलं असतं. पॉईंट असेल तर पॉईंट असेल तर कळतंय का? मागचे 3 हो. दिवसाचे क्लास बघून घ्या. इथं टाइमपास करू नका. ठीक आहे, आपल्याला भरपूर प्रश्न घ्यायचे. ते कोण आहे रे हॅशटॅग वाला आज पण जॉईन झालं हॅशटॅग वाला? थांबा एक मिनिट. ते मूर्ख ते दररोज त्याला रिमूव्ह करतोय ते दररोज जॉईन होतोय. ते नाव सांग रे बेटा तुझं एकदा तुझं नाव तर विचारूया. तुझं नाव रिनेम करता येत नाही. हॅशटॅग वाला व्हिडिओ ठेवू. हॅशटॅग वाला हॅशटॅग 1 2 3 क्लास मधलाच आहे कोणता तरी म्हणजे काय करतोय. तरी दररोज जॉईन होतोय. ओके रिमूव्ह केलं बरं. हा स्वराली काय डाऊट आहे? स्वराली आता विचार अनम्यूट होऊ शकता. अनम्यूटची रिक्वेस्ट आली. सोनाली अनम्यूटची रिक्वेस्ट तुला पाठवली मी. सोनाली माने. नाही डाऊट नाही ना? नाही सर डाऊट नाहीये. मला पहिली डाऊट होता आता नाही डाऊट. पुढला प्रश्न घेऊया. एका डब्यात 2 रुपये. एका डब्यात 2 रुपये. एका डब्यात 2 रुपये. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी तुम्हाला प्रश्न इंग्लिश मध्ये मी सांगतो. 5 रुपये 5 रुपये व 10 रुपयाची समान नाणी आहेत. 10 रुपयाची समान नाणी आहेत. समान समान नाणी आहेत. नाणी आहेत. ओके. त्यांची एकूण किंमत 425 रुपये आहे. त्यांची एकूण किंमत 425 रुपये आहे. आहे तर त्या डब्यात एकूण नाणी किती असतील? तर त्या डब्यात एकूण नाणी किती असतील? बघा इंग्लिश मध्ये अ बॉक्स कंटेन्स कॉइन्स ऑफ. इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी प्रश्न सांगतोय. अ बॉक्स कंटेन्स कॉइन्स ऑफ ₹2, ₹5 and ₹10. Their total value is 425. Their total value is 425. So how many coins will there in the box? एका बॉक्स मध्ये 250 कॉइन्स आहेत. त्यांची व्हॅल्यू 425 आहे. तर टोटल किती किती त्याच्यामध्ये काय असणार आहे? कॉइन्स असणार आहे असं विचारलंय. ओके. तर कसं सोडवायचं हे उदाहरण सर सांगतो. आता बघा हे उदाहरण सोडवताना ही ही 2 रुपये आहे प्लस 5 रुपये आहे प्लस 10 रुपये आहे. मी प्रश्नाचं उत्तर घेत नाही मुद्दामच कारण वेळ जातोय आपला. ठीक आहे. आपले जास्तीत जास्त प्रश्न व्हावेत ही माझी इच्छा आहे. कारण आता मी उद्या पण हाच टॉपिक घेणार बरं का. हाच टॉपिक उद्या पण असणार आहे. 5 भाग होते तर काही अडचण नाहीये. आणि शनिवार रविवार जो असणार आहे शनिवार रविवार 7वी स्कॉलरशिपचा स्पेशल बॅच पण होईल. आणि शनिवार रविवार एनिमेशन मुलांचं स्पेशल बॅच होईल. कारण एनिमेशन पण आपण टॉपिक समजून टाकूया. ठीक आहे. एनिमेशन मुलांना उशीर नको व्हायला. तर चक्रवाढ व्याज, बहुपदीचा भागाकार हे जे टॉपिक आहेत एनिमेशन मुलांचे ते संपून टाकूया. बहुपदीचा भागाकार, चक्रवाढ व्याज जे फक्त एनिमेशनला टॉपिक आहेत. स्कॉलरशिपला डिटेलमध्ये आहेत. स्कॉलरशिपला अख्खं बीजगणित आहे. पण एनिमेशनला फक्त बहुपदीचा भागाकार, विस्तार सूत्रे हे 2-3 टॉपिक आहेत. तर ते टॉपिक संपून टाकूया एनिमेशन शनिवार रविवार. ठीक आहे. म्हणजे आमचं व्यवस्थित घेता येईल. बाकीचं स्कॉलरशिप वाल्याला वेळ आहे. व्यवस्थित चालतं स्कॉलरशिप वाल्यांचं. ओके. हा आता बघा 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये यांची जर ऍडिशन केली तर याची ऍडिशन सम किती येते? 17 रुपये.
70 रुपये. आता बघा, तर हाऊ मेनी कॉइन्स कॅन्सली, हाऊ मेनी कॉइन्स इन द बॉक्स हे जर काढायचं असेल तर ह्या कॉइन्सची व्हॅल्यू किती आहे? 425. याला 17 ने डिवाइड करावं लागेल. का? जर 425 या व्हॅल्यूला जर 17 ने डिवाइड केलं तर 2 रुपीची, 5 रुपीची, 10 रुपीची सर्वांची इक्वल नाणी आहेत. म्हणजे सगळ्यांचे कॉइन्स आहेत. कसे कॉइन्स आहेत? सेम कॉइन्स आहेत. त्या सेम कॉइन्सची व्हॅल्यू येणार आहे आपल्याला. तरी ह्याची बेरीज करून याची बेरीज केली 17 आणि या 17 425 डिवाइड केलं तर 2 रुपीची, 5 रुपीची, 10 रुपीची जी इक्वल कॉइन्स आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. म्हणून मी 17 डिवाइड करतोय. ओके, ही ट्रिक आहे ती 5वी स्कॉलरशिपला पण तुम्हाला शिकवली असेल ट्रिक, बरोबर का नाही? 5वी स्कॉलरशिपला पण तुम्हाला ही ट्रिक शिकवली असेल. 5वी स्कॉलरशिपला पण सिलेबस होतं. 17 1 जा 17, 17 2 जा 34, रिमाइंडर किती झाले? 8, 17 5 जा 85, 25 आपला आन्सर होणार. 25 काय असणार आहे? 25 प्रत्येक रुपयाची नाणी असणार. म्हणजे 25 नाणी कशाची असणार आहेत? 2 रुपीची नाणी असणार 25. ठीक आहे. 25 नाणी कशाची असणार आहेत? 5 रुपीची असणार आहेत. 25 कॉइन कशाचे असणार आहेत? 10 रुपीचे असणार आहेत. ओके, बरं का? मग टोटल नंबर ऑफ कॉइन्स टोटल नंबर ऑफ कॉइन किती झाले बाबा? 2 रुपयाचे किती आहेत? 25 आहेत. 5 रुपयाचे किती आहेत? 25 आहेत. 10 रुपयाचे किती आहेत? 25. 25 प्लस 25 50. 50 प्लस 25 75. टोटल नंबर ऑफ कॉइन्स किती आहेत? 75. तर त्या बॉक्समध्ये एकूण कॉइन किती असणार? 75 कॉइन्स असणार. किती कॉइन असणार आहेत? 75 कॉइन असणार आहेत त्या बॉक्समध्ये. ओके, नोटावरचा अजून एक प्रश्न आहे ते आपण उद्या घेऊया. आपण आता ह्याचे दशमान परिणामाचे प्रश्न थांबूया नोटावरचे आणि कागद रिम दस्ता यावरचे प्रश्न उद्या जास्त घेऊया. कागद रिम दस्ता त्याचं बेसिक मी ते उद्या सांगतो. कागद रिम दस्ताचं. ओके, हा. ज्यांचं उत्तर 75 रुपीज आलं असेल ते लोड करा. म्हणजे डाऊट्स कोणाचे तर मला कळेल. ठीक आहे. ओके, हा. डाऊट आहे सत्यजित बर्गे, मयंक डाऊट आहे? मयंक विचार. हा, मी डॉट हात वर केलं तर कळेल मला. कारण काही मुलं उत्तराची लो रँक करत नाही. हा मयंक विचार. हा, सर मग याच्याने आपल्याला 2 रुपीज आणि 5 रुपीज आणि 10 रुपीजची किती कॉइन आहे ते कसं काय कळेल? हो ना, ते कसं आहे रे मयंक, 2 रुपीचे पण 25 आहेत, 5 रुपीचे पण 25 आहेत, 10 रुपीचे पण 25 इच. प्रत्येक सेम कॉइन आहे. बघ ना, समान नाणी सेम कॉइन म्हणले, म्हटलंय हा का? हा, हो सर. हा, हा किरण विचार बेटा. किरण उंबासे. किरण विचार. किरण अनम्यूट हो लवकर. बर, वरद बेटा, वरद विचार. प्रश्न असेल तर रेज हँड करा, नाही तर लो हँड करा बेटा. हा, हा सार्थक. सर याचे ऑप्शन सांगता? ऑप्शन्स आहेत. पहिला प्रश्न. ऑप्शन आहे 25, 75, 66, 105. 75 उत्तर आहे. ऑप्शन आहेत 25, 75, 66 आणि 105. तर 75 आपलं काय आन्सर आहे. ओके, थोडंसं आपण क्लास थांबवतो 5 मिनिटं. कारण आज माझं डोकं खूप दुखतंय. कशामुळे दुखतंय माहिती सांगितलं सुरुवातीलाच. ठीक आहे, तर आपण क्लास थांबवतो. जय अडसू. छान छान छान. हो, असेच रिॲक्शन देतात जय अडसू. अख्खं वर्ष संपत आलं आपलं, काय का नाही? रिॲक्शन देत देत आपली जिंदगी गेली रिॲक्शन देण्यामध्ये. हा, अवधूत बेटा विचार. हा, हा बोला अवधूत. अनम्यूट हो अवधूत. हॅलो सर. सर आपण इथे एक्स म्हणून केलं ते चालू शकतं ना? हो चालतंय. आपण तू असे म्हणू शकतोस 2x प्लस 5x प्लस 10x हा, इक्वल टू 17x. असे करू शकतो. हा चालेल. हा हा, हा शंभूराज. शंभूराज लय भूत व्हायलास तू आज. हा, मी थांबवतोय थोडस. आज मी दवाखान्यात जाऊन आलोय, मला अजून एक दवाखान्यात जावं लागेल. कारण डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेलो, तिथं काही फॉल्ट निघाला नाही. अजून डोकं दुखतंयच, मला अजून एखादा दवाखाना दाखवावं लागेल. ठीक आहे, तर थांबवतोय बेटा क्लास.
उद्या आपला परत शुक्रवार आहे, 7 वाजता इंग्रजीचा तास होईल आणि 8 वाजता गणिताचा तास होईल. ठीक आहे. थोडंसं रेकॉर्डिंग क्लास नाही पाठवलं तर चालेल 1-2 दिवस बरं का. 8वीचे विद्यार्थी रेकॉर्डिंग क्लासचे फोटो नाही पाठवलं तरी चालेल 1-2 दिवस. तोच तुम्ही रेकॉर्डिंग क्लास पाहत जावा फक्त. प्रामाणिकपणे पाहत जावा तोच तुम्ही. नंतर मी पाठवायचे. हं. कारण थोडं मोबाईलचा वापर थोडे काही दिवस मी कमी करतो. कारण आता सध्या सुद्धा भरपूर. तरी मी क्लास घेतलाय असू द्या. हा एंड करतोय क्लास. जे विद्यार्थी डेमो क्लासचे जॉईन झाले आहेत 7वी स्कॉलरशिपचे त्या मुलांनी प्रवेश करून घ्या बेटा. हं.